हे बघा, मी तुम्हाला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो. आम्ही ही ट्रिप नाही करणार, कोणीतरी आम्हाला या ट्रिपवर घेऊन जाणार आहे. पण आमची ही ट्रिप करायची इच्छा आहे, पण आता माहिती नाही ना जो आम्हाला नेणार आहे तो ऍक्च्युली कोण. भाऊ तू गोष्टीला गोल गोल फिरवतोय. मॅडम आता मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, आम्ही गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमधून आलेलो आहोत. काल माझ्यासाठी एक संदेश आला होता की आमच्यासाठी कोणीतरी सिंगापूर ट्रिप स्पॉन्सर करतो आणि आम्ही इथे येऊन त्याच्याविषयी विचारू शकतो. तर मग आता तुम्ही सांगा की असं काही आहे का? ओके, लेट मी चेक सर. सर तुम्ही आपलं काय नाव म्हणाला होता? पत्रकार पोपटलाल. ओ येस, पत्रकार पोपटलाल अँड गोकुळधाम सोसायटी ग्रुपवाल्यांसाठी मार्चच्या एंडिंगला सिंगापूरची पूर्ण ट्रिप प्लॅन आहे. तुम्ही फक्त हे सांगा की कोण कोण सिंगापूरला येणार आहे. सगळे. तुम्ही सगळे तर येणारच आहात, पण तुमच्या सोबत कोण कोण येणार आहे त्यांचे पासपोर्ट्स मला द्या. तुमच्या येण्या जाण्याच्या एअर तिकीट्स, तिथे राहण्याची पूर्ण व्यवस्था होऊन जाईल. ओके पोपटलाल, हे तर सगळं खरं निघाला. मला तर विश्वासच बसत नाहीये. अरे बसत नाही तर नको ठेव ना भाऊ, ही गंमतच असेल, कोणीतरी आपल्यासोबत गंमत केलेली आहे. ऑन द कॉन्ट्ररी एक कंडिशन आहे, पोपटलालजींचं येणं गरजेचं आहे. जर ते नाही आले तर कुणीच नाही जाऊ शकत. पण असं का? आय डोंट नो सर, पण ज्यांनी पण ही बुकिंग केली आहे त्यांची ही अट आहे. आय जस्ट कांट हेल्प इट. काय तुम्ही सांगू शकाल की ही बुकिंग कोणी केली? आय एम सो सॉरी सर, पण ज्यांनी पण कोणी बुकिंग केली आहे त्यांनी आपलं नाव सांगण्यास मनाई केली आहे. हे बघा मॅडम, आम्ही इतके लोक सिंगापूरला जाणार म्हणजे आम्हाला माहिती तर पाहिजे ना की कोणी आमची बुकिंग केली आहे, काय नेमकं ते. आय एम सो सॉरी सर, पण मी हे रिव्हील नाही करू शकत. अरे असं कसं नाही तुम्ही सांगू शकत मॅडम? ती बुकिंग आमच्या नावावर आहे तर आम्हाला सांगितलं पाहिजे ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण मी हे नाही सांगू शकत. अरे काहीतरी सांगा, कोण आहे, कुठे आहे, मेल आहे, फिमेल आहे, कोण उगाचच आमच्यासाठी एवढा खर्च करताय? हे बघा सर, आम्ही फक्त ट्रॅव्हल एजंट्स आहोत. आम्ही तर फक्त टूर ऑर्गनाइज केली आहे, दॅट्स इट. मग कॅन्सल तर कॅन्सल, तुम्ही नाही सांगणार तर आम्ही पण नाही जाणार जा. इट्स ओके सर, दॅट्स युअर चॉईस. सर कुणीतरी खूप प्रेमाने तुमच्यासाठी बुकिंग केलंय. आय थिंक यू शुड गो. आय एम सो सॉरी सर, आय जस्ट फॉरगॉट टू टेल वन थिंग. ज्यांनी पण तुमच्यासाठी बुकिंग केली आहे ना त्यांनी तुमच्यासाठी एक एनवेलप दिलंय. मी आत्ताच घेऊन येते. आता तर विश्वास बसला ना. मग आंबा खा आणि कोया मोजू नका. खा ना. हा करेक्ट आहे. ओए आंबा खा आणि कोया मोजून सोडा आणि पॅकिंग सुरू करा. तुमच्या सोबत जो कोणी ट्रॅव्हल करणार आहे त्यांचे पासपोर्ट मला आणून द्या, म्हणजे मी लवकरच प्रोसेस स्टार्ट करू शकेन. ठीक आहे. पासपोर्ट तर द्यावे लागतील ना सर. विजासाठी, तिकिटासाठी, सगळ्यांसाठी पासपोर्ट लागतं. अरे असं कसं आपला पासपोर्ट कोणालाही द्यायचं? कोणालाही? ओय मॅडम, कोणालाही थोडीच आहेत. हे बघा सर, थॉमस कुक इंडिया लिमिटेड एक इंटरनॅशनली रेप्युटेड कंपनी आहे. आमच्या देश विदेशात अनेक शाखा आहेत. आम्ही लाखो परिवारांना देश विदेशात फिरवण्याचे आयोजन करतो. यू कॅन ट्रस्ट अस. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता. Nikita, can you come for a minute? I need to talk about an urgent customer request. येस सर. हे बघा, तुमच्यासोबत जे कोणी प्रवास करणार आहेत ना त्यांचे पासपोर्ट लवकरात लवकर मला आणून द्या, कारण मी सर्व प्रोसेस स्टार्ट करू शकेन. हो पाठवतो पक्का. ओके, थँक्यू. इट वॉज नाईस मीटिंग यू सर. पाठवतो. मित्रांनो, ही सिंगापूर वाली गोष्ट तर खरी होती. हा यार, कोणीतरी खरंच आपलं बुकिंग केलंय. अरे वा. माहित नाही भाऊ, पण मला अजूनही असं वाटतं की कोणीतरी आपल्यासोबत गंमत केलेली आहे. पण मॅडम सांगतायत ना, पासपोर्ट द्या, लिस्ट द्या, असंच म्हणतात त्या. इतक्या मोठ्या ऑफिस मध्ये कोण कशी मस्करी करणार? काय जेठाब्रा? नाही, अशी मस्करी थोडीच कोणी करतात. काय बिडे? नाही, इतकी महाग गंमत कोणी करतं का? तर मग तुम्ही जा, मी नाही येणार तुमच्या बरोबर. अरे काय तुम्ही लोक जा. अरे तुझ्याशिवाय आम्ही कसे काय जाऊ शकतो? ऐकलं नाही मॅडमनी काय सांगितलं ते? कंडिशनर ठेवलंय ते.
की पोपटलालचं जाणं गरजेचं आहे. पोपटलाल नाही गेला तर कोणीच नाही जाणार. काय सोडी? ओय नाही जेठाब्रा, हा नाही आला ना तर उचलून घेऊन जाऊया याला. ए सोडी, माझा ऐका. सिंगापूरला फक्त आपल्याला चौघांना नाही जायचंय, सोसायटीला जायचंय. तर हा निर्णय पूर्ण सोसायटीने मिळून एकत्र घेतला पाहिजे. ओ भिडू, आजच्या आजच सोसायटीची आपत्कालीन मीटिंग बोलून घे. अरे आजच नक्की करून टाकूया. हो ठीक आहे, चला जाऊया. हा पण सोसायटीच्या नियमानुसार मला आधी मीटिंगची अनाउन्समेंट करावी लागेल. अरे इथे अनाऊन्स करून तुला काय करायचंय भाऊ? हे लोक थोडीच आपल्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये येणार आहे. हा, अरे जेठालाल. हा बोला मेहता साहेब. अरे भिडे, समजलं का काय चाललंय सगळं? हो मेहता साहेब समजलं. अच्छा, म्हणजे कोणी काही गंमत वगैरे तर नाही करत आहे ना? मार्केटिंग प्लॅन वगैरे तर नाही ना? ही सिंगापूरची गोष्ट खरी आहे का? अगदी खरी आहे, सिंगापूरची गोष्ट अगदी खरी आहे साहेब. खरी आहे? काय म्हणतोयस? कोण आहे याच्या मागे? कोणी केलंय सगळं? तेच तर माहित नाही ना. काय आहे की परिस्थिती इथे थोडी कन्फ्युजिंग आहे, म्हणून संध्याकाळी भेटून 8:30 वाजता मीटिंग मध्ये सगळं बोलूया. अरे भिडे, संध्याकाळी सोसायटीची मीटिंग आहे, मला कोणी सांगत पण नाही, असं थोडी असतं. आत्ताच डिसाईड झालं आपत्कालीन मीटिंग विषयी, तुम्हाला पहिल्यांदाच सांगतोय. अच्छा, मग ठीक आहे. हा ओके, चला बाकीच्यांना पण हा सांगायचं. चला चला. हा पोपटलाल तू पहिल्यांदा ये. सांभाळू ना, पटकन. नाहीतर पुन्हा असं फिरत नसेल. खोला खोला खोला. शो थायो काय झालं? रोशन काय झालं? झालं. हा तेच, काय झालं? सिंगापूरला जाण्याची गोष्ट खरी आहे? हा रोशन बोल ना आता, काय झालं तरी काय? काय बोलतोय सोनिये? सिंगापूर जाण्याची गोष्ट खरी आहे. बुकिंग कोणी केलं आपल्यासाठी? कुणी पोपटलाल भाऊंच्या ओळखीचं आहे का? नाही बाबा, माझ्या ओळखीचं तिकडे कोणी नाही. मग अरे काय नाही म्हणतोस भाऊ? तो संदेश तर तुझ्याच नावाचा पाठवला होता ना. पोपट भाऊ सांगा ना, कोण छे? पण मला नाही माहित रोशन वहिनी, कोण आहे तो चैनिक? मला तर वाटते हा जो कोणी आहे ना, तो आपला शुभचिंतक आहे. आजच्या जमान्यात असा शुभचिंतक? आय जस्ट कॅन्ट बिलीव्ह दिस. इतक्या साऱ्या लोकांना फ्री मध्ये सिंगापूरला पाठवतोय. तेच ना, इतका खर्च करतोय पण समोर येत नाहीये. म्हणजे किती विनयशीलता, नाही का? माधवी, ते म्हणतात ना गुप्तदान, तसंच कोणी ही गुप्त यात्रा दान करीत आहे. खरंच वा वा. पण भिडे, असं विनाकारण कोण करणार आहे? अरे सोड ना पोपटलाल भाऊ. त्या संदेश मध्ये पण तो म्हणाला होता ना की तुम्ही आंबा खा, कोयरे मोजू नका. अरे कॅन्सल करा भाऊ, कॅन्सल करा. मी अजूनही सांगतोय की कोणीतरी आपली मस्करी केली आहे. अरे मस्करी कसली भाऊ? आता आपण ऑफिस मध्ये गेलो होतो, त्या लोकांनी सांगितलं सगळं बुकिंग झालंय आणि आपल्या सर्वांचा पासपोर्ट मागितलाय की कोण कोण जाणार आहे तर सर्वांचा पासपोर्ट आणून द्या. कारण काय आहे की बिजा सगळं प्रक्रिया सुरू आहे ना. तिथपर्यंत गोष्ट पोहोचली आणि हा म्हणतोय की मस्करी आहे. मी काय म्हणतोय जेठालाल, आता ही चर्चा करायला नको. आपण ठरवलंय ना की संध्याकाळी आपत्कालीन मीटिंग बोलून त्यावर चर्चा करायची. ठीक आहे, तर संध्याकाळी भेटू है ना? तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, हे जाहीर करतो की आज रात्री ठीक 8:30 वाजता गोकुळधाम क्लब हाऊस मध्ये आपत्कालीन मीटिंग होणार आहे, ज्यामध्ये सिंगापूर या विषयावर निर्णय घेतला जाईल. ठीक आहे, तर सगळे जण वेळेवर या. अरे हो भाऊ हो. चला चला हजर राहा भाऊ, तू हजर राहा. नेहमी आनंदात राहायचं भाऊ. ठीक आहे.